गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची चौथी कथा पितृछत्र हरपले. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सगळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा बाईयांनो सकळही तुम्ही भागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही. अंतरी विठ्ठल वैखरी विठ्ठल भावतयाचा निर्मळ मनाने प्रामाणिकपणे तुकोबा व्यवसाय करू लागले. दुकानी बसल्यावरही ते त्या पांडुरंगाला विसरले नव्हते. विठ्ठल विठ्ठल करत ते दुकानी बसले होते. एक वृद्ध आजी आल्या. बिचाऱ्या वयाने वाकल्या होत्या. थरथरत्या आवाजात तुकोबांना म्हणाल्या, तुकादा, घरात अन्नाचा कण नाही रे. थोडं झुंदळं तांदूळ आणि गूळ हवा होता, पण मी अजून गेल्या वक्ताचा पैका द्यायचा आहे. पैक्याची सवडच गावली नाही. नवीन माल मागाय मला लई जड जातं या, पर काय करू. असं म्हणू नका आजी, तुकोबा म्हणाले. तुम्हाला सवड झाल्यावर तुम्ही द्यालच की. मी देतो जोंधळे तांदूळ आणि गूळ. त्या आजींना तुकोबांनी माल दिला. आजींनी तुकोबांना भरभरून आशीर्वाद दिले. तुकोबा उद्गारले, विठ्ठल विठ्ठल. महाजनकी दुकानदारीप्रमाणेच तुकोबांनी मंदिराची डागडुजी केली. जमीन भिंती शेणाने सारवून घेऊन रंगरंगोटी केली. पुण्याहून नवीन टाळ मृदंग आणले. चांगले कागद आणून ज्ञानेश्वरी नाथ भागवत लिहून घेण्याचे काम सुरू केले. नामदेव चोखामेळा कबीर जनाबाई या संतांचे अभंगही लिहवून घेण्याचे काम सुरू केले. तुकोबा वारीसाठी पंढरपुरी जात. तिथे भजन कीर्तनात रंगून जात. अनेक प्रवचनकार कीर्तनकार त्यांना भेटत. भावपूर्ण गायन आणि नेमके निरूपण यामुळे तुकोबांची आपुलकीने चौकशी करत. तुकोबाही अशा नामांकित कीर्तनकारांना कृष्णाष्टमीत सप्ताहासाठी निमंत्रण देत. कथेकरीही देहूला येत. सप्ताहात रंग भरत. कीर्तनकार तुकोबांना आग्रह करीत, बोला महाजन, तुम्हास गती आहे, घडो द्या सेवा. मग हाती चिपळ्या घेऊन तुकोबा उभे राहत. अभंग सांगून निरूपण करत साऱ्या कृष्णाष्टमीच्या सोहळ्यात विलक्षण गोडवा निर्माण होत असे. फिरवले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. भरी येली हुंडी नरसी मेहत्याची, धनाजी जाटाची सेते परी. मीराबाईसाठी घेतो विषप्याला, दामाजीचा झाला पाडेवार. कबीराचे मागी विणू लागे सेले, मूल उठविले कुंभाराचे. आता तुम्ही दया करा पंढरीराया, तुका विनवी पाया वेळोवेळा. हळूहळू तुकोबांची कीर्तनकार म्हणून ख्याती साऱ्या पंचक्रोशीत झाली. शेती दुकानदारी आणि सावकारी म्हणून तुकाशेठांची प्रशंसा होत होती. अतिशय माणुसकी असलेला महाजन म्हणून लोक त्यांचे कौतुक करत होते. तुकाशेठ म्हणून त्यांना संबोधन लाभले होते. परंतु कीर्तन प्रवचनकार म्हणून ते तुकाराम महाराज आणि ज्येष्ठांचे लाडके तुकोबा होते. रात्रीची जेवणे आवरली की तुकोबा आपल्या पित्याचे पाय चेपत चेपत त्यांना दिवसभरातल्या गोष्टी सांगत असत. हळूहळू तुकोबांनी कान्होबालाही थोड्या दुकानदारीच्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली होती. एखाद दुसरा दिवस तुकोबा कीर्तनाला बाहेर गावी गेले की बोल्लोबांच्या हाताखाली धावपळ करायला त्याचा उपयोग होत असे. बोल्लोबांचा चोख व्यवहार तर तुकोबांच्याद्वारे सुरू होताच. शिवाय एखादा अगदीच अडला नडला येई त्याच्यापाशी काहीच नसे. त्याची बायका पोरी उपाशी असे गरिबी आणि उपासमारीचे वर्णन ऐकले तुकोबांना विलक्षण वाईट वाटत असे. डोळे अश्रूंनी भरून येत असत. त्यांच्या तोंडून विठ्ठल विठ्ठल असे उद्गार बाहेर पडत असत. अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला तुकोबा मदत करायचे. मनात म्हणायचे, सारस त्या पांडुरंगाचं. त्याच्या राज्यात कोणी उपाशी राहिलेलं त्याला आवडेल का. बोल्लोबांना तुकोबांचा आधार होता सरळ निर्मळ मनाचा आज्ञाधारक मुलगा, महाजनकी दुकानदारीबरोबर विठ्ठल भक्तीची परंपरा जपणारा. आपल्यापेक्षा याला त्या पांडुरंगाची ओढ अधिक. अभंग गाताना याची भावमुद्रा बघत राहावी अशी. डोळ्यात भक्तीचे चिंब भाव. निरूपणही किती सोपे. व्यवहारातली उदाहरणे देत फुलायचे. संतांच्या गोष्टींनी दृष्टांतांनी समृद्ध झालेले असे. म्हणूनच लोक त्याला बोलावून न्यायचे. बोल्लोबा धन्य झाले. जुन्नरहून तुकोबांना कीर्तनाचे निमंत्रण आले. ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा सप्ताहभर चालणार होता. शेवटचे 2 दिवस तुकोबांचे रसाळ कीर्तन व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
तुकोबांनी पित्याला विचारले. बोल्लोबा म्हणाले, देवकार्यासाठी निमंत्रण आहे, नकार देऊ नये. पण दुकान आणि बाकीचं रोजचं काम. तुकोबा उद्गारले. 2 दिवसात काही आकाश कोसळत नाही. कान्होबा जाईल दुकानात. काही अडचण आली तर मी आहेच. बोल्लोबा म्हणाले. तुकोबांना आनंद झाला. आईला, पत्नी आवलीला सांगितले. कान्होबाला दैनंदिन व्यवहाराच्या सूचना दिल्या. जी व्यक्ती तुकोबांसाठी निमंत्रण घेऊन आली होती तिच्या समवेत तुकोबा अश्वावरून निघाले. पारायण सांगते दिवशी मोठी बहार आली. तुकोबा आपल्या रसाळ वाणीने लोकांना अचंबित करत होते. ज्ञानेश्वर माऊलींबद्दल आम्ही काय बोलावं? माऊलींचा अधिकार मोठा, मन आभाळासारखं विशाल. वारकरी संप्रदायाचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. जातीभेद, वर्णभेद यांना गाडून टाकलं. नामदेव, चोखोबा, गोरोबा, सावता, बंका, जना, सोयरा अशा महान संतांची एकजूट केली. त्या काळातल्या समाजानं त्यांना वाईट टाकलं होतं, पण या पांडुरंगाच्या परमकृपेनं त्यांच्या अंगी ते सोसण्याचं विलक्षण सामर्थ्य होतं. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. जेणेही घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधाने चित्ताचिया. आज आपण त्यांच्याच मार्गावरून निघालो आहोत. भगवंतांची अमृतवाणी म्हणजे श्रीमद भगवद्गीता. ती गीता त्यांनी माय मराठीत आणली. भगवतवाणी आपल्या हृदयापर्यंत आणली. आज आपण भावार्थ दीपिकेचं पारायण केलं. अशी संतांच्या ग्रंथांची संगती धरावी हे ग्रंथ आपल्याला शिकवतात. ग्रंथ म्हणजे साक्षात संतवाणी. त्यांच्या शिकवणीनंच आमचं जीवन पवित्र पडणार आहे, आमचं चारित्र्य संपन्न होणार आहे. आपण मला या पारायण सोहळ्यात कीर्तन सेवा करण्यासाठी बोलावलं, मी धन्य झालो. वारकरी संप्रदाय ज्यांनी पुनरुज्जीवित केला त्या माऊलींचा सत्संग मला लाभला. बाकी काय सांगावं? बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायांचे किंकरा. देवळासमोरचा मंडप गच्च भरलेला. श्रोते तुकोबांच्या कीर्तनी तल्लीन झाले होते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. कीर्तन संपलं. भक्तांची गर्दी तुकाराम महाराजांच्या चरणी डोई ठेवत होती. तुकोबाही रामकृष्ण हरी म्हणून प्रतिनमस्कार करत होते. गर्दी ओसरली. देहूहून घोड्यावरून 2 गावकरी आले. त्यांनी तुकोबांना गर्दीपासून बाजूला बोलावले. तुकोबा, बोल्लोबा आंबिले तुझे वडील आता या जगी नाही राहिले. त्यातला एक कसाबसा बोलला. तुकोबा मटकन खाली बसले. ढसाढसा रडू लागले. चल, आता दुःख करून उपयोग नाही. तुझी माय, तिची गत बघून भ्या वाटला आम्हाला. चल गावाकडं जाऊ, दुसरा म्हणाला. तिघेही अश्वांवरून गावाकडे निघाले. तुकोबांचे मन अश्वापेक्षा वेगाने धावत होते. आसवे उकळत होती. विचारामागून विचार आदळत होते. मी आहे असं म्हणाले होते. धर्मकार्याला नकार देऊ नये असं म्हणून त्यांनी आपल्याला इकडे धाडलं आणि आपणच. आजवर पित्याचा आधार होता. आता बाबा म्हणून कोणाला साथ घालायची? व्यवहारात अडलं नडलं कोणाला पुसायचं? आईचं दुःख कसं निवारायचं? देहूची वेस ओलांडून आत आले. घराच्या दारात येऊन थांबले. दारातच संतोबा उभा होता. तुकोबा अश्वावरून उतरले. संतोबांनी तुकोबांना मिठी मारली. तुकोबांचे सारे शरीर गदगदू लागले. तुकोबा घरात येऊन आईच्या कुशीत शिरले. आईने हंबरडाच फोडला. तू जाऊन ये, 2 दिवसात आकाश कोसळत नाही असं बाबा म्हणाले होते. आणि काय झालं ग? तुकोबा रडू लागले. आईने तुकोबांना जवळ घेतले. ती म्हणाली, तुका, माझ्यावर तर आकाशच कोसळलं. बघता बघता गेले. बघ, काही झालं नव्हतं. कसं तरी करू लागले. काय होतंय सांगेनात. एकदम डोळे फिरवले. गंगाजलाचा थेंब तोंडात घातला आणि रामकृष्ण हरी. आईला आणि तुकोबाला कान्होबा येऊन बिलगला. दादा, गंगाजलाचा एक थेंब तोंडात मी घातला आणि सगळं संपलं बघ, तो म्हणाला. सावजी ओसरीवर भिंतीला टेकून बसला होता. दादा, काय झालं रे? बाबा असे अचानक गेले. तुकोबा जवळ येत म्हणाले. सावजी शांतपणे म्हणाला, अचानक आणि अवचित सारे शब्दच. त्या जीवाचा, या भूलोकावरच्या जीवनाचा काल संपला इतकंच खरं. बाकी आपण म्हणायचं की अजून हवे होते. जातील असं वाटत नव्हतं किंवा अकाली गेले.
बोल्लोबांचे दिवस झाले, सारे सावजीनीच केले. दिवस झाल्यावर सावजी तुकोबांना म्हणाले, वयानं थोरला म्हणून मी केलं. बाबांना अग्नी द्यायला तू असतास तर मी हे केलं नसतं. असं का रे म्हणतोस? मी असतो तरी तो अधिकार तुझाच होता. तुकोबा म्हणाले, नाही तुका, मी या प्रपंचात असून नसल्यासारखा आहे हे बाबांना ठाऊक होतं. तू सुद्धा मला गृहीत धरू नकोस. सावजी म्हणाला. तुकोबांचा जीव एवढासा झाला. आईनं बाबा गेल्यापासून अंथरूण धरलं होतं. तिला वैद्यांचं औषध सुरू होतं. पती गेल्याचं दुःख हेच तिचं खरं दुखणं होतं. अजून दुकान उघडलं नव्हतं. चाव्यांचा जुगडा खुंटीलाच होता. घरची सफाई, जनावरांचं चारा पाणी, धारा काढणं, सगळ्यांचा स्वयंपाक असा सगळा घराचा गाडा आवली एकटी ओढत होती. एक दिवस सकाळी गावचे पाटील काठी टेकत आले. तुकाशेठ, आओ तुकाशेठ, दुकान कवा उघडणार? तुकोबांनी पाटलांचे स्वागत केले. पाटील म्हणाले, आपलं वडील गेलं, दुःख हाय, पण किती दिस? असं लई दिस दुकान बंद करणं बोल्लोबासनी तरी आवडलं का? चला दुकान उघडा. काम सुरू कराल तर मन बी रमल आणि व्यवहार बी चालू पाहिजे नव्हं. तुकोबांनी होकारार्थी मान हलवली. पाटलांचे खरेच होते. व्यवहार चक्र थांबून चालणार नव्हते. तुकोबांनी खुंटीवरच्या किल्ल्या हाती घेतल्या. धन्यवाद.